गणेशोत्सवानंतर आता वेध लागले ते नवरात्रोत्सवाचे आणि नवरात्री म्हटलं की बोरिवलीमधील कोरा केंद्र इथं होणारा नायडू क्लब आयोजित गरबा हा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। याच नवरात्रोत्सवात नायडू क्लबतर्फे अंधेरीतील व्हाईट वाईन स्टुडिओमध्ये गरबा आणि दांडियासाठी वाजवण्यात येणाऱ्या वाद्यांच्या आणि कलाकारांच्या सरावाचं आयोजन करण्यात आलं। ही रंगीत तालीम पाहून होणारा गरबा उत्सव किती भव्य दिव्य असेल याची कल्पना करता येऊ शकेल। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। भूषण, अंधेरीच्या या स्टुडिओमध्ये गरब्याची दांडियाची रंगीत तालीम सध्या सुरू आहे। वादक आणि जे कलाकार आहेत, गायक आहेत, ते सध्या प्रॅक्टिस करताना दिसत आहेत। भूषण, काय सांगता येईल याबद्दल? नक्कीच अजिंक्य, एकंदर दहीहंडी झाली, गणेशोत्सव पार पडला आणि आता सध्या सगळ्यांना वेध लागले आहेत ते म्हणजे नवरात्री उत्सवाचे। आणि सध्या नवरात्री आणि एक समीकरण पाहिलं तर नवरात्री आणि कोरा केंद्र येथे होणारा नायडू क्लब आयोजित होणारा दांडिया उत्सव हे एक समीकरण आहे। त्यामुळे दांडिया उत्सवाची सध्या रंगत आपल्याला पाहायची असेल, त्याची झलक पाहिजे सध्या आपण मी त्या स्टुडिओमध्ये आहे। व्हाईट वाईन हा जो स्टुडिओ आहे अंधेरीमधील, या स्टुडिओमध्ये सध्या याची रंगीत तालीम सुरू आहे। अनेक वादक आपली अत्याधुनिक अशी वाद्य इथं घेऊन इथे आलेले आहेत। अशा प्रकारे हा संपूर्ण जो स्टुडिओ आहे सध्या सज्ज झालेला आहे। आणि एकंदर या संपूर्ण कार्यक्रमानंतर एकंदर या संपूर्ण तयारीचा आढावा घेतल्यानंतर कुठेतरी हा कार्यक्रम किती भव्य दिव्य असेल याची आपल्याला झलक पाहता येते, एक कल्पना करता येते। माझ्यासोबत स्वतः या संपूर्ण बँडचे होल अँड सोल हा जो बँड आहे, सूर द सोल या संपूर्ण बँडचं नाव आहे आणि सध्या या बँडचे होल अँड सोल असले मनीष जोशी माझ्यासोबत आहेत। सर, खूप सारं स्वागत। एकंदर कशा प्रकार तैयारी चालू है, किस तरह से आपकी तैयारी चल रही है और आने वाले समय में जब ये आप परफॉर्म करेंगे उस समय पर कैसा माहौल होगा, क्या बताएंगे उसके बारे में? पहले तो अम्बे मात की जय। और जैसे आपने कहा कि नवरात्रि, इतने दोनों फेस्टिवल के बाद नवरात्रि आ रही है तो हम सब बहुत एक्साइटेड है। और ये टाइम पे हम कोरा केंद्र ग्राउंड 1 में कर रहे हैं नायडू क्लब के साथ। सो बहुत एक्साइटेड है क्योंकि हमेशा से वेस्टर्न में परफॉर्म करना एक बहुत अच्छी बड़ी बात होती है। तो बहुत सारी नई नई चीज़ें लेके हम आ रहे हैं, वो तो आप जब आओगे 10 दिन में तभी पता चलेगा। लेकिन हम बहुत एक्साइटेड है, बहुत एक्साइटेड है। वहाँ पे अगर क्राउड देखा जाए तो क्राउड अभी छोटे बच्चे से लेकर बुजुर्ग लोग भी वहाँ पे आते हैं, बहुत बड़ा क्राउड होता है। हर एक की पसंद अलग होती है, हर एक की एक टेस्ट अलग होती है। तो हर एक को आप किस तरह से आपकी म्यूजिक से संतुष्ट करेंगे? देखिए, गरबा जो चीज़ है वो मतलब ऐसा है कि जो गरबे के गाने हैं वो सभी एज ग्रुप को पसंद है, मतलब वो कोई भी हो। लेकिन हाँ, कोई बीच बीच में हम लोग वैसे डाल देते हैं गाने जो कोई छोटे बच्चे को, यंग को ज़्यादा पसंद हो। कोई कोई पुराने ऐसे ट्रेडिशनल गाने बहुत पुराने ले लेते हैं जिसमें ऐसा हो कि हाँ, ये गाने ये बड़े लोगों को भी पसंद है। तो थोड़ा एवरेज बैलेंस करके हम चलते हैं। एक झलक प्लीज दिखाइए आप। पक्का।
पूर्ण तयारी पाहून कुठेतरी हा कार्यक्रम किती भव्यदिव्य असेल याची सध्या आपल्याला कल्पना करता येत आहे. अजिंक्य. नक्कीच भूषण, धन्यवाद. सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि एक झलक दाखवल्याबद्दल की यंदाच्या नवरात्रोत्सवात कोरा केंद्र इथल्या नायडू क्लबमध्ये नेमकं कशा पद्धतीनं गरबा आणि दांड्याचा आनंद घेता येऊ शकणार आहे ते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.